Chondroblasts are included in the fluid filled spaces which is called as a lacunae. तो कितने होते हैं एक लैक्यूनी में, कितने कॉन्ड्रोसाइट्स होते हैं? कॉन्ड्रोसाइट चाहिए थे यहाँ पे। ओके, कॉन्ड्रोसाइट्स कितने होते हैं? 1 से 4 एक लैक्यूनी में इतने कॉन्ड्रोसाइट होते हैं। Chondrocytes are the mature cell. So these are the inactive cells, and the mature cell after chondroblast get converted into chondrocyte. Okay, cartilage is surrounded by, we already said, cartilage is surrounded by fibrous connective tissue which is called as a perichondrium, and cartilage is avascular. This is very, very important. Okay, but then blood capillaries of perichondrium gives a nourishment by diffusion to the cartilage. Is that clear to you? Yes, ma'am. Yes, growth, regeneration and repair of cartilage takes place by the activity of perichondrial cells. So perichondrial cells and chondroblasts are important, remember. Okay, now there are 3 types of cartilage. So we are going to discuss about these 3 types of cartilage in detail. Okay, and what is cartilage destroying cells called as? Bolo, somebody speak out. Cartilage destroying cells are called as? Chondroclast. Chondroclast. Okay, now let us start discussing with these 3 types of cartilage. यहाँ पे मैं और एक ऐड करना चाहूंगी, 4th type. It is a calcified cartilage. Okay, so let us discuss first hyaline cartilage. देखो इसके पॉइंट्स पहले मैं डाल देती हूँ. ओके, सो दिस इज अ हाइलाइन कार्टिलेज, राइट. अभी हर एक को आप डायग्राम आप ड्रॉ करोगे तो अच्छा रहेगा. सो आई ड्रॉ द डायग्राम ओवर हियर. ओके, सो कार्टिलेज, इसमें दिस इज अ पेरिकॉन्ड्रियम विच इज प्रेजेंट. ओके, उसके अंदर आपको वही निकालना है जो हमने पहले निकाला है. सो लैक्यूना है, उसमें सेल्स है. सो दिस इज अ लैक्यूना, दिस इज अ सेल. अभी ये तीनों कार्टिलेज बेस्ड ऑन व्हाट दे आर डिफरेंशिएटिंग, बेसिकली ऑन द मैट्रिक्स. मैट्रिक्स के बेसिस पे ये डिफरेंशिएटेड है, ध्यान में रखो. ओके, सो दिस आर द लैक्यूना एंड द कॉन्ड्रोसाइट. कीप लेबलिंग. नाउ यू नो क्या लेबलिंग है. दिस इज अ मैट्रिक्स, this is a perichondrium. You can give the labeling which contains a fiber, very few, or you can write here fibers may be absent here. That is the very few or nearly absent. Delicate likha hai yahan pe. Very few or nearly absent. That is very, very important. Okay, and it contains this fibroblast, few fibroblasts है. That is what is a diagram. Okay, अभी इसमें क्या क्या है देखो. मैट्रिक्स इज ब्लूइश व्हाइट, ट्रांसल्यूसेंट एंड ग्लास लाइक कार्टिलेज. ओके, इसका मैट्रिक्स ट्रांसपरंट ट्रांसल्यूसेंट मध्ये काय फरक आहे? व्हाट इज द डिफरन्स बिटवीन ट्रांसल्यूसेंट एंड ट्रांसपरंट? ट्रान्सल्युशंट ब्लर असतं थोडंसं. येस, ट्रान्सपरंट इज व्हेरी क्लिअर, आणि ब्लड ग्लास असते ना थोडस धुंदला, ज्याला आपण म्हणतो. सो दॅट टाइप ट्रान्सल्युसेंट. सो इट इज अ ग्लास लाइक कार्टिलेज, बट दैट ग्लास इज अ ट्रांसल्युसेंट, एंड द मैट्रिक्स का कलर इज अ ब्लूइश व्हाइट, राइट. Now this basically, this is the weakest and very commonly observed type of cartilage. Perichondrium is sometime absent except in articular cartilage. Articular मतलब दो बोन जहां पे ज्वाइन होंगे वहां पे इसका पेरिकॉन्ड्रियम रहेगा. अदरवाइज पेरिकॉन्ड्रियम इज absent in this particular type of cartilage. Getting this point? Yes. Yeah, so majority of the time perichondrium is present. Okay,
नाउ वेयर डज दिस कार्टिलेज इज प्रेजेंट? देखिए बेसिकली एम्ब्रियोनिक, जो एम्ब्रियो में स्केलेटन बनता है, मतलब हम जब मदर की, आपण आईच्या पोटात जेव्हा असतो एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असतो आणि आपले जेव्हा कार्टिलेज किंवा आपलं स्केलेटन फॉर्म व्हायला लागतं, तेव्हा आपलं स्केलेटन असतं ते असतं कार्टिलॅजिनस स्केलेटन, म्हणजे बोन्स नसतात, कार्टिलेज असतं. सो दॅट इज अ कार्टिलॅजिनस स्केलेटन. इंटरेस्टिंग आहे, नीट ऐका. आणि म्हणून as this is very common type, major cartilage in the body is a hyaline cartilage, and hence आपण जेव्हा फुल फॉर्म बेबी होतो किंवा आपलं जेव्हा पूर्ण स्केलेटन बनायला लागतं तेव्हा इट गेट कन्व्हर्टेड इनटू बोन. मग व्हॉट गेट कन्व्हर्टेड, विच कार्टिलेज इज गेटिंग कन्व्हर्टेड इनटू बोन? सो दॅट इज अ हायलाइन कार्टिलेज. येतंय का लक्षात? सो मॅक्सिमम बोन जे आपल्या बॉडीमध्ये आहे, सो इथे कार्टिलॅजिनस स्केलेटन अंडरगो ऑसिफिकेशन. ऑसिफिकेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ बोन. ऑसिफिकेशन, फॉर्मेशन ऑफ बोन. जेव्हा ते ऑसिफाय होतात, जेव्हा ते बोन मध्ये कन्वर्ट होतात, तेव्हा मग आपला स्केलेटन प्रॉपर शेप घेतो. ओके, सो यू गेट क्वेश्चन, bones in the body are formed from which cartilage? So it is a hyaline cartilage. Okay, hyal जो word आहे ना ह्याच्यातला, hyal जो word आहे HYAL, hyal meaning glass like, आणि म्हणून याचा मॅट्रिक्स यू कॅन रिमेंबर इज अ ग्लास लाईक. सो which cartilage is getting converted into bone? So that is a hyaline cartilage. Clear? Yes. Yeah. Now where does this cartilage is present then? So it is basically embryo, है ना, embryonic cartilage is of this type. त्याच्यानंतर in the nasal septum, इथे nasal septum मध्ये this cartilage is present. In the trachea, okay, in the trachea, trachea कुठे असतं? Which system contains trachea? Respiratory system. येस, रिस्पिरेटरी सिस्टीम मधला जो ट्रेकियाचा पार्ट आहे त्याला इट कंटेन दिस सी शेप कार्टिलेज. सो विच इज मेड अप ऑफ दिस हायलाइन कार्टिलेज. याच्यावर क्वेश्चन येईल, रिस्पिरेटरी सिस्टीम जेव्हा शिकवेल तेव्हा त्याच्यावर क्वेश्चन येईल. सी इथे मी सगळं लिहिलेलं आहे. ओके, एम्ब्रियोनिक एंडोस्केलेटन ऑफ बोनी व्हर्टिब्रेट. कार्टिलेजिनस फिशेस असतात, त्यांचं फक्त फिशेस मध्ये ते कार्टिलेजच असतं, दॅट इज ऑफ हायलाइन. सायक्लोस्टोम, इट इज अ वॉटर एनिमल. आर्टिक्युलर कार्टिलेज, फ्री सरफेस ऑफ बोन्स दॅट फॉर्म द जॉइंट, तिथे हे असतं. कोस्टल कार्टिलेज, स्टर्नमचा जो पार्ट आहे, मागे मी स्लाइड दाखवते बघा, कोस्टल कार्टिलेज काय, स्टर्नमचा पार्ट दाखवते, जस्ट लुक ऍट दिस. ऍक्च्युली त्याच्या डायग्राम टाकल्या असता पण मला एवढा वेळ नाही मिळाला. ठीक आहे, हा, तर इथे हा जो स्केलेटन दिसतोय, ओके, ह्या रिब्स मध्ये, ह्या ज्या रिब्स आहेत इथे, रिब्स जे सेंटर पार्टला अटॅच होतोय, बाबा नाचू नको, रिब्स ह्या ज्या सेंटर पार्टला अटॅच होत आहेत ना, देअर दॅट हायलाइन कार्टिलेज इज प्रेझेंट. गेटिंग द रिब्स अँड त्या रिब जे अटॅचमेंट होत आहेत, तुम्ही गुगल डायग्राम बघू शकता, लिहून ठेवा तुम्हाला काय गुगल डायग्राम बघायच्या, गुगल इमेजेस बघायच्या आहे, तिथे तुम्हाला हा पर्टिक्युलर कार्टिलेज दिसेल. कुठे? सो कोस्टल कार्टिलेज, स्टर्नल पार्ट, जो स्टर्नम सेंटर पार्ट आहे आणि इथे ज्या रिब्स जॉईन होत आहेत ह्याला, इथे जो कार्टिलेज प्रेझेंट आहे दॅट इज अ कोस्टल कार्टिलेज. इपिफायझियल प्लेट बोन वर असता. नेझल बोन्सच्या, लॉंग बोन्सच्या ज्या प्लेट आहेत वरचा भाग आहे तिथे. नेझल सेप्टम अँड रिंग्स ऑफ ट्रॅकिया अँड ब्रॉन्काय. ओके, जिथे हा हायलाइन कार्टिलेज प्रेझेंट आहे. कळलं का? Yes. सगळ्यांचा आवाज नाही येते, फक्त मुग्धाला कळलं, बाकीच्यांना नाही कळलं.
Yes. Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. यामिनी, ऋतुजा, आवाज नाही येत तुमचा. आर यू देअर ऋतुजा? Yes, ma'am. कळलंय मी काय सांगतेय ते? Yes, ma'am. कार्टिलेजेस ऑफ लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजे काय? घशातून जो काही आपला आवाज येतोय. व्हॉइस बॉक्स इज अ लॅरिंग्स. हा इथे दिलं होतं. अरे वा. सो सी कोस्टल कार्टिलेज, मी उगाच मागे गेले. कोस्टल कार्टिलेज ह्या रिब्स ज्या आहेत हे बोन्स आहेत सगळे. हे जे आहे हे बोन्स आहेत, पण हा जो रेड पार्ट दाखवलाय तो कार्टिलेज आहे. आणि जो स्टर्नमला इथे अटॅच होतोय दॅट इज अ कोस्टल कार्टिलेज. ओके, स्टर्नल पार्ट्स ऑफ द रिज. बरोबर. त्याच्यानंतर हे डिजनरेशन ऑफ दिस लॉंग पार्ट ऑफ द बोन रिझल्ट इन आर्थरायटिस. हा जो कार्टिलेज आहे इथे बघा, आपण काय म्हटलं होतं ह्याला, मलाच आठवलं नाही. इपिफायझियल प्लेट. इपिफायझियल प्लेट. ओके, तर ह्या बघा इपिफायझियल प्लेट इथे असतात. त्याच्या एंड पार्टला ज्या प्लेट आहे, सो दॅट इज अ कार्टिलेज. हिअर यू कॅन सी दिस इज अ इपिफायझियल प्लेट. आणि अर्थरायटिस जो होतो, ओके, देर आर टू टाइप्स ऑफ अर्थरायटिस. र्युमॅटॉइड अर्थरायटिस ज्याला आपण सांधेवात म्हणतो, आणि ओस्टिओ अर्थरायटिस जो ओल्ड एज मध्ये होतो. तेव्हा हा कार्टिलेज खराब व्हायला लागतो. हा कार्टिलेज खराब व्हायला लागतो आणि म्हणून हे दोन बोन मधलं घर्षण वाढतं. हे सिनोव्हियल फ्लुइड पण तिकडे खराब व्हायला लागतं म्हणून, आणि म्हणून मग ती रिस्ट्रिक्शन मुवमेंट रिस्ट्रिक्टेड होते. ओके, सो दॅट इज व्हॉट इज अ आर्टिक्युलर सर्फेसेस. कळलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. येस. आता द नेक्स्ट इज अ इलास्टिक कार्टिलेज. आता इलास्टिक कार्टिलेजच्या नावामध्येच आहे इलास्टिसिटी. ओके, सो इट इज येलोइश. तो ब्लूइश होता. कोणचा? हायल म्हणजे ब्लूइश. इलास्टिसिटी आहे म्हणजे इलास्टिक फायबर असणारे, इलास्टिक फायबर जास्त असणारे. म्हणजे मग काय? इलास्टिक फायबर येलो कलरचे म्हणून तो येलोइश. आलं का लक्षात? plenty of elastic fiber due to plenty of elastic fiber in this particular tissue in cartilage. Okay, matrix has abundance of elastic fiber in addition to collagen. पण collagen fiber हे खूप कमी, elastic fiber हे खूप जास्त. त्याच्यामुळे इलास्टिसिटी, आणि हे लक्षात ठेवा इथे पेरिकॉन्ड्रियम इज ऍब्सेंट. सॉरी, इथे नाही, पेरिकॉन्ड्रियम इज ऍब्सेंट इन फायब्रस कार्टिलेज. इथे तो प्रेझेंट आहे. आय एम सो सॉरी. व्हाईट फायब्रस कार्टिलेज पुढचा टाइप आहे, त्याच्यामध्ये तो पेरिकॉन्ड्रियम ऍब्सेंट आहे. डायग्राम ह्याचा तुम्ही काढू शकता. पेरिकॉन्ड्रियम, खूप सारे येलो फायबर्स, खूप सारे येलो फायबर्स, आणि मध्ये मध्ये एक दोन सेल. So these are the lacunae and the cells. As it is elastic, this is the most flexible. This is most flexible cartilage. लिहिता है, it is found in, कुठे कुठे बघा. It is found in the pinna of external. External ear बघा आपला, आणि animals मध्ये तो हालतो. आपलं हे मॅमल्स मध्ये त्याच्या मुवमेंट रिस्ट्रिक्टेड आहे. तरी पण काही काही लोक त्यांचे कान असे हलवू शकतात. अगदी थोड्या प्रमाणात ते हलवू शकतात. का? बिकॉज ऑफ दिस इलास्टिक कार्टिलेज. युस्टॅशियन ट्यूब आपल्या ज्या थ्रोट मध्ये आहे, युस्टॅशियन ट्यूब, इयर आणि थ्रोटचं कनेक्शन इज अ युस्टॅशियन ट्यूब. तो सगळा एअर प्रेशर आपला इक्विलाइज करतो. ओके, सो देअर. अँड इपिग्लॉटिस कव्हरिंग, जेव्हा फूड पाईप मधनं फूड आतमध्ये जातं तेव्हा इपिग्लॉटिस तो विंड पाईपला कव्हर करतो, म्हणजे ते मिक्स नको व्हायला. फूड जर गेलं बाय मिस्टेक विंड पाईप मध्ये तर आपल्याला जोरात ठसका येतो. सो तो इपिग्लॉटिस, फ्लॅप लाईक कव्हरिंग. ओके,
is made up of this elastic cartilage. मॅम मग टंग मध्ये काय असतं? Tongue is a muscular. It is not cartilaginous. It is muscular. Right? ते मस्क्युलर टिश्यू आहे. आपण मसल्स मध्ये बघू, मस्क्युलर टिश्यू मध्ये बघू. The third type is a fibrous cartilage. Fibrous cartilage, or it is also called, remember it as a white fibrous cartilage. When I say white fibrous cartilage, म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे? कोलॅजन फायबर. Exactly. So it contains plenty of collagen fiber. And this is the strongest of all cartilage. कारण कोलॅजन फायबर खूप सारे आहे, त्याच्यामुळे ती स्ट्रेंथ देण्याचं काम हे करतात. आणि ह्याच्यामध्ये पेरिकॉन्ड्रियम इज ऍबसेंट. ह्या कार्टिलेज मध्ये पेरिकॉन्ड्रियम इज ऍबसेंट. ओके, आता हा कुठे प्रेझेंट असतो बघा. इट इज प्रेझेंट इन इंटरव्हर्टेब्रल डिस्क. आपला हा जो पाठीचा मणका आहे, हा एक, हा दुसरा, त्या दोन मणक्यांच्या मधली जी ही गादी असते, कधी कधी ही गादी खराब होते बऱ्याच जणांना आणि मग पाठीचं दुखणं सुरू होतं. सो त्या दोन मणक्यांमधली ही जी स्पेस आहे, इथे पण तुम्हाला दिसेल सगळीकडे बघा, हो ना. सो ही जी दोन मणक्यांमधली स्पेस आहे त्याला म्हणता इंटरव्हर्टेब्रल डिस्क. आणि ती इंटरव्हर्टेब्रल डिस्क ही व्हाईट फायब्रस कार्टिलेजची बनलेली आहे. राईट. आणि प्युबिक सिम्फेसिस, आपले जे कमरेचे दोन हाड इथे जॉईन होत आहेत, दिस इज कॉल्ड ॲज अ प्युबिस जॉईंट. आणि दिस प्युबिस जॉईंट इज मेड अप ऑफ दिस व्हाईट फायब्रस कार्टिलेज. हे परत लोकोमोशन मध्ये तुम्हाला येईल, तिथे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. डायग्राम काढायचा ठरला ह्याचा, तर पेरिकॉन्ड्रियम नाही काढायचे, लॅक्युना. ओके. आणि खूप सारे फायब्रस, खूप सारे व्हाईट फायब्रस. आणि ह्याच्यामध्ये हा लॅक्युना मध्ये कॉन्ड्रोसाइट सेल. कळलंय का? येस मॅम. ओके. अँड द नेक्स्ट इज अ, तुमच्या ह्याच्यात मेन्शन नाही केलं, जस्ट आय मेन्शन दिस, कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता ह्याच्या नावामध्येच आहे कॅल्सिफाईड. म्हणजे काय? इट इज सेम लाईक हायलाईन कार्टिलेज. ओके. फक्त त्या मॅट्रिक्स मध्ये, हायलाईनच्या मॅट्रिक्स मध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन झालं, दॅट बिकम अ calcified cartilage. And this is the hardest cartilage of the body. Hardest cartilage of the body. Okay. Head of the femur. Femur पायातला bone. Head of the longest femur. bone. Yes, longest bone, पायातला bone that contain this hyaline cartilage. फिमर आणि ह्युमेरस, हातातला बोन आणि पायातला बोन इज कॅल्सिफाईड कार्टिलेज. ओके. आता आपण ना सगळ्यांचं महत्वाचे पॉइंट नोट डाऊन करूया. चला, कोण मला मदत करेल? इम्पॉर्टंट पॉइंट. चला इथे आपण लिहूया, कुठला कार्टिलेज? हायलाईन. ओके. नंतर इलास्टिक. लिहा माझ्या बरोबर. मला तुमच्यासाठी मी लिहिते, नाही तर मला अजिबात हाऊस नाही. फायब्रो कार्टिलेज और व्हाईट फायब्रस कार्टिलेज. आणि दुसरा इज लास्ट इज अ कॅल्सिफाईड. ओके. पहिला पॉइंट आपण ह्याचा मॅट्रिक्स लिहू. ह्याचा मॅट्रिक्स बोला. चला तुम्ही बोलायचं. होमोजिनियस मॅट्रिक्स. होमोजिनियस. आणि काय लिहिलं आपण? हायल म्हणजे काय? ग्लास लाईक. येस, ब्लुइश कलर आणि ग्लास लाईक. ह्याचं
येलोइश कलर. ओके, ह्याचं व्हाईटिश, कारण कोलॅजन आहे, आणि ह्याचं कंटेन्स हार्ड मॅट्रिक्स ड्यू टू कॅल्शियम डिपॉझिशन. नो कलर, हार्ड मॅट्रिक्स, हार्ड लाईक बोन. ओके, सेकंड पॉइंट मी ह्याचा लिहिते फायबर्स. इथे फायबर्स आर ऍबसेंट. इलास्टिक मध्ये प्रेझेंट. कुठले? इलास्टिक फायबर प्लेंटी ऑफ, लेस येस, अमाउंट ऑफ plenty of yellow fibers. Plenty of yellow fibers. इथे plenty of व्हाईट फायबर. व्हाईट फायबर्स. व्हाईट फायबर्स. आणि कॅल्सिफाईड मध्ये नो परत, कारण तो मॉडिफिकेशन हायलाईनचा आहे, फक्त कॅल्शियम डिपॉझिशन झालं. तिसरा पॉइंट सांगा, काय डिफरन्शिएट करायचा? पेरिकॉन्ड्रियम इज प्रेझेंट. Yes, exactly. Perichondrium present, perichondrium present, perichondrium absent, completely absent. याच्यात फायबर्स completely absent, याच्यात perichondrium completely absent, आणि इथे प्रेझेंट. अजून बोला. Which cartilage is getting converted into bony cartilage? Special note. हायलाइन कार्टिलेज. Yes, so this is embryonic cartilage undergo ossification and forms a endoskeleton in adult or endoskeleton after birth. Okay. Maximum bones, म्हणून आपल्याला कार्टिलेज हाउ इट इज गेटिंग कन्वर्टेड इनटू बोन आपण उद्या बघणार आहे. त्याच्यासाठी आजचं मी पुन्हा विचारेल, नाही आलं तर मी शिकवणार नाही. गेटिंग मी? चलो. So which one is a more which one is present in more number? Which cartilage is very common and present maximum into the body? Yes, so it is more common. This is more common. This is more flexible. याला काय लिहिणार सांगा? More flexible याला काय लिहिणार? White. More strongest. Yes, it is strongest. And this is also hardest. This is hardest. Correct? Yes. चला एक्झाम्पल सांगा. कुठे कुठे प्रेझेंट असतं? So this is present where? Trachea. Yes. Embryo. Embryonic cartilage, embryoचं cartilage, trachea मध्ये, अजून Nasal septal. nasal septum मध्ये, larynx मध्ये इलास्टिक. ओके, larynx, या larynx मध्ये इलास्टिक. पुढे पिना, epiglottis, इलास्टिक. Fibrocartilage, intervertebral disc. इंटरव्हर्टेब्रल डिस्क आणि इंटरव्हर्टेब्रल डिस्क आणि मणक्यांमधला मध्ये म्हणतो ना गॅप किंवा दोन मणक्यांमधली गादी स्पेस इज ऑक्युपाइड विथ व्हाईट फायबर्स आणि कॅल्सिफाईड हेड ऑफ, बोला, फिमर अँड ह्युमेरस, हातातले आणि पायातले लॉंग बोन्स. क्लिअर का? इंटरव्हर्टेब्रल डिस्क आणि हा कुठे अजून? प्युबिक सिम्फेसिस. प्युबिक सिम्फेसिस म्हणजे कमरेतली आपल्या दोन हाडं जी जॉईन होतात. ओके, इन दॅट पर्टिक्युलर रिजन. केला सगळ्यांनी चार्ट हा? Yes. Yes. So I'll erase this. We'll take up some MCQs. Yes, easy question.
बोला. Are you there? Chondroblasts are enclosed in a fluid field. आपण लिहिलं होतं ना, असं ड्रॉ केलं होतं. कॉन्ड्रोसाइट असतं ऍक्च्युअली, ते आपण असं ड्रॉ केलं ना. सो दिस कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज Perichondrium. कॅव्हिटी. पेरिकॉन्ड्रियम ही वरची लाईनिंग आणि त्याच्यामध्ये या Lacunae. कॅव्हिटी Lacuna. Yes, it is lacuna. So, the weakest and the most common type of all cartilage is the weakest Hyaline cartilage. Hyaline. First option. Yes. Hyaline. So, Elastic. Elastic cartilage. yes, elastic. That's all about this cartilage. Okay, मी रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि आपण काही गप्पा मारू.